मुंबईमध्ये ईडीकडून विविध ठिकाणी छापेमारी सध्या सुरू आहे। नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रकरणामध्ये चौकशीसाठी ईडीकडून ही छापेमारी सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। मुंबईमध्ये ईडीकडून विविध ठिकाणी छापेमारी सध्या सुरू आहे। नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ही चौकशी करण्यासाठी ही छापेमारी सुरू झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, आता या संदर्भात छापेमारी आता ईडीकडून सुरू करण्यात आली आहे का, अधिकची अपडेट्स आहे? आपण जर बघितलं तर या ठिकाणी मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये यापूर्वीही आर्थिक गुन्हे शाखेनेही वेगवेगळ्या लोकांचे ठेकेदारांची चौकशी सुरू केली होती। त्यामध्ये खास करून दिनू मोरिया जो आहे तो दिनू मोरियाला 2 वेळा या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं होतं आणि त्या सगळ्या गुन्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा आधार घेत ईडीने आता या ठिकाणी गुन्हा दाखल करून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू केलेली आहे। वेगवेगळे कागदपत्र ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ईडीकडून आणि दुसरा आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण मिठी चा जो गाळ काढण्यात आला त्याच्यात जो घोटाळा झाला त्याच्यामध्ये जे सगळे ठेकेदार होते या सगळ्यांच्या भोवती फास आवळायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल। आणि आज जी ईडीने छापेमारी केलेली आहे त्याच्यामध्ये कुठले महत्त्वाचे खुलासे होतात का, कुठले महत्त्वाचे कागदपत्र हाताळायला लागतात का ते पाहावं लागणार आहे। परंतु प्रथमदर्शनी जे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता आणि जी कागदपत्र ताब्यात घेतले होते त्यामध्ये कुठेतरी दिनू मोरिया जे आहेत त्याचे या ठिकाणी आर्थिक व्यवहार जे आहेत ठेकेदारांशी आणि या सगळे कन्व्हर्सेशन जे आहेत ते पुढे आलं होतं। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।